पॅव्हिलियन एंड कडून कंपल्सरी स्टार्टिंग असेल, याची आपण नोंद घ्या. एस टायटन्स बनाम स्वरा 11 या दोन टीम मध्ये सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. श्रीमान आम्ही सर्व मुख्य मान्यवरांना विनंती करत आहोत की आपण सन्मानाने आमच्या व्यासपीठावरती यावं. श्रीमान दीपेश शेडमसने यांना पुरस्कृत केलेला स्वरा 11 हा संघ मुख्य दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाण्यासाठी तयार आहेत. काही मुख्य नियम आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकी 5 षटकांचे सामने होतील, याची आपण नोंद घ्या. 5 षटकांसाठी 4 गोलंदाजाचा वापर करण्यात येईल. 5 षटकांसाठी 4 गोलंदाजाचा वापर करण्यात येईल. एक गोलंदाज 2 षटकांचा स्पेल टाकेल. कंपल्सरी पहिले 2 षटक हे पॉवर प्लेचे असतील, बॉलिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले. पॅव्हिलियन एंड कडूनच पहिल्या षटकाला सुरुवात होईल, याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघांसाठी बीमरसाठी आपण रिव्ह्यू उपलब्ध ठेवण्यात आलेला, याची देखील आपण दक्षता घ्या. आणि पंचांना केव्हाही कुठल्या क्षणी जर वाटलं की रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे तर पंचांसाठी कुठल्याही क्षणासाठी रिव्ह्यू आपण उपलब्ध करून दिलेला. जे बी पॅनल या संपूर्ण स्पर्धेला लीगल ऑथॉरिटीनं मैदानाच्या आतमध्ये लीड करताना आपल्याला दिसून येईल. ओव्हरऑल अंपायर्स म्हटल्याच्या नंतर क्रिकेटमधले न्यायदेवता, क्रिकेटमधले जज म्हणून त्यांची ओळख असते आणि नेहमीच 7 समुद्रापार आपल्या कामाच्या जोरावरती, आपल्या काबिलियतच्या जोरावरती 7 समुद्रापार हा पॅनल पोहोचलेला आणि तेच आज शेलू नगरमध्ये आलेले आहेत. दोन्ही संघांसाठी आपण फक्त बीमर साठी रिव्ह्यू ठेवण्यात आलेले, याची नोंद घ्या. श्रीमान सुरेश जाधव साहेब यांचं नुकताच आगमन झालेलं, आपला मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. चला अधिकचा वेळ घेऊ नका. टीम कॅप्टन रोहन शेलार, शेवटचा 1 मिनिट आपल्याकडे. पहिला चेंडू टाकण्यासाठी आपण ताबडतोब तयार व्हा. सर्व संघ मालक या ठिकाणी जे उपस्थित होतात त्यांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे, आपल्याला देखील विनंती आहे. त्यासोबत प्रमुख पाहुणे मंडळी, मुख्य मान्यवर मुख्य व्यासपीठावरती विराजमान श्रीमान थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक साहेबांच्या वतीनं पारितोषिक आहे. जोपर्यंत ते या व्यासपीठावरती उपस्थित आहे तोपर्यंत प्रत्येक आयवा कॅच आणि प्रत्येक षटकारासाठी, प्रति षटकार आणि प्रति आयवा कॅच साठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. शेलू प्रीमियर लीग ओम साई मित्र मंडळ शेळू, ग्रामस्थ मंडळ शेळू यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या 9व्या पर्वाचा उद्घाटन सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आदरणीय शिवाजी शेठ खारीक क्रीडांगण शेळूचं, या क्रीडांगणावरती बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांचा आनंद आपण घेतलेला. मग डे फॉर्मॅटमध्ये ₹1,00,000 पारितोषिक देणारी स्पर्धा असू द्यात किंवा नाईट फॉर्मॅटचं क्रिकेट या क्रीडांगणावरती असू द्यात, मोठमोठ्या क्रीडांगण हा मोठमोठ्या टुर्नामेंटचा साक्षीदार राहिलेला आहे. आणि 9वं पर्व शेलू प्रीमियर लीग, शेलू प्रीमियर लीग 8 यशस्वी पर्व सांगता करणारी ही स्पर्धा, 8 यशस्वी पर्वांची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा, गावाची एकता सांगणारी ही स्पर्धा, गावाच्या सन्मानाची आणि बहुमानाची ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना शेलू प्रीमियर लीग 9वं पर्व. 9व्या पर्वामध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना स्वरा 11 बनाम एएस टायटन्स या दोन टीम मध्ये पंचांकडून आलेला आहे ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू टाकण्यासाठी झालेला तयार कॅप्टन रोहन शेलार, सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी तयार झालेला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वैभव शेलार. शेलू प्रीमियर लीग 9वं पर्व आणि 9व्या पर्वाचा पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी झालेला तयार. लेट्स द वॉर बिगॅन. आता नुकताच 5 सेकंदामध्ये आपण पहिल्या चेंडूला सुरुवात करणार आहोत. लेट्स प्ले 5 4 3 2 1. लेट्स प्ले. कॅप्टन रोहन शेलार मैदानाच्या आतमध्ये एकदा जोरदार टाळ्या पहिल्या बॉलसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली लाईन पहिल्याच बॉलवर तुम्हाला पाहायला मिळाली आहे आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तिथे होणार नाहीये. फुटवर्क नव्हतं. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल आणि तो मात्र या स्पर्धेचा डॉट आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी सचिन आणि वैभव ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पियुष बाबरे सरांचा आवाज या अगोदर आपण ऐकलात. पहिला बॉल डॉट आलाय.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. बॅटचं जरूर तिथे कदाचित एज लागलं होतं, परंतु विकेट किपरपर्यंत बॉल कॅरी होत नाही. साईड स्क्रीन समोर ज्या हालचाली सुरू आहेत, समोर कोणी थांबू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना सर्वांना आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन अप्रतिम सुरुवात झाली आहे. सन्माननीय गणेशजी भोईर साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन आहेत. पहिले 2 बॉल त्याने लगातार निर्धाव टाकलेत. अप्रतिम सुरुवात केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, चांगला फटका आहे. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला रोखतील तोपर्यंत एका धावेने या डावाचा श्रीगणेश झालाय. पहिली धाव धावपलकावरती आली आहे आणि ती आली आहे फलंदाज वैभव यांच्या बॅटमधून. रणवीर लुक्का ग्रुप या संघाचे दोन्ही संघ मालकांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपल्या संघ मालक कक्षामध्ये आपण आसन ग्रहण करावं. थँक्यू. एक धाव धावपलकावरती आहे आणि एका धावेने या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. खरं तर अतिशय चांगली स्पर्धा ओम साई मित्रमंडळ सेलू आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता आणि मिडॉनचे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपला जाईल. इथे आली आहे पहिली सफलता, पहिली विकेट या ठिकाणी मिळवली आहे. गोलंदाज रोहन यांनी, फलंदाज शून्यावरती बाद होत आहेत. सचिन अगदी गोल्डन डकचे शिकार ठरत आहेत. पहिला बॉल फेस करत असताना शून्यावरती ते बाद झालेत. आली आहे या स्पर्धेमधील पहिली विकेट. थँक्यू 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 श्रीमान शिवाजी शेठ खारीक साहेब, थेट सरपंच यांचाच संगीत तुम्ही ऐकत असताना, कारण त्यांच्याच क्रीडांगणावरती रंगणारी ही स्पर्धा. आणि नुकताच आपण पाहिलं का कॅप्टननं दुसऱ्या कॅप्टनला बाद केलेला आहे. गोलंदाज रोहन शेलारनं फलंदाजी करत असणारा सचिन जाधव यांना मैदानाच्या बाहेर पाठवलेला. ऑस्टनच्या बाहेरची लाईन तिथे पाहायला मिळाली. एका धावेचा प्रयत्न जरूर आहे. 2 खेळाडू एकमेकांच्या समोर देखील तिथे आले आणि एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती खेळाडूंसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, विकेटवरून धावू नका, विकेटच्या बाजूने आपण धावायचं आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. एक कॅप्टन दुसऱ्या कॅप्टनवरती भारी पडला, तेच चित्र पाहायला मिळालं. तो उल्लेख पियुष बाबरी सरांनी केला आणि तिथे एका कॅप्टननं दुसऱ्या कॅप्टनची विकेट मिळवली आहे. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. रोहन शेलार आहेत बॅटिंगसाठी. वैभव सज्ज होत आहेत. राईट ओव्हर द विकेट, फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने, फटका अप्रतिम आहे आणि या स्पर्धेमधील पहिला षटकार आलाय फलंदाज वैभव यांच्या बॅटमधून. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना सोरा 11 टीमच्या. चला, या ठिकाणी टायमर आम्ही सेट केलेला आहे आणि वेळेची देखील मर्यादा आहेत. 8 सामने आपल्याकडे आहेत. थोडीशी घाई करणं देखील गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रभात दाखल झालेत षटक क्रमांक 2 साठी. एकूण पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 8. एक फलंदाज बाद झाला आणि 8 धावा धावपलकावरती आहेत. 5 षटकांची ही देखील मॅच. गोलंदाजीसाठी प्रभात दाखल झालेत.
सन्माननीय शिवाजी शेठ खारीक जोपर्यंत मंचावरती उपस्थित आहेत तोपर्यंत प्रत्येक हैवा झेलसाठी 500 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये. बॉल जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिथून एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. सचिन अगदी शून्यावरती बाद झालेले आपण पाहिलेत, परंतु तदनंतर चांगला एक फटका आपण पाहिला. वैभव यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. सेलू प्रीमियर लीग सीझन 9 आपण पाहतोय. गोलंदाज प्रभात गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लेंथ वरती हा बॉल पिच झाला. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि ज्या वेळेस लेंथ वरती पडणारा बॉल अतिरिक्त उसळी घेईल त्यावेळेस फलंदाज म्हणून तो बॉलला खेळणं खूप कठीण काम असतं, कारण तुम्हाला तिथे ऍडजस्टमेंट करायला खूप कमी वेळ मिळतो आणि ते चित्र पाठीमागच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालंय. चांगला बॉल प्रभात. पुढचा बॉल जस्ट हाफ ट्रॅकर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेले, परंतु हा बॉल सीमारेषच्या दिशेने जाईल. धावा मिळतील 4. सेलू प्रीमियर लीग. सेल सुटल्यानंतर आलेला हा चौकार. थँक्यू. नुकताच आपण पाहता श्रीमान यशवंतजी शेलार साहेबांचं देखील नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होता. स्वतः एक माजी खेळाडू राहिलेले आहेत. शेलू गावासाठी बरंचसं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे आणि आज त्याच क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 13 धावा धावपलकावरती आहेत. झेल सुटला. वैभव यांचा जीवनदान त्यांना मिळालंय. एक षटकार ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून आला होता आणि हा चौकार देखील प्राप्त झालाय. एकूण धावपलकावरती धावा आहेत 13. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रभात. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिथे बॉलच्या लाईन मध्ये बॅट येऊ शकली नाही. फुटवर्क नव्हतं आणि फ्रंट फुटवरती या बॉलला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. बॅकफुटला येऊ शकले नव्हते. बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर झालं नव्हतं, परंतु तिथूनच ऍडजस्टमेंट केली आणि स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पाठीमागचा बॉल डॉट. फुलर लेनचा बॉल होता. बॉल अगदी शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जेपी पॅनलचे पंच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आमच्या जोडीनं समालोचन कक्षामध्ये आपल्याला ज्यांचा आवाज ऐकायला मिळतो ते सन्माननीय पियुष बाबरे सर. आपलं देखील स्वागत आहे. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केलाय. बॅटचं एज लागलंय आणि विकेट किपरनं उर्वरित काम पूर्ण केले. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात सोरा 11 टीमला आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावपलकावरती धावा आहेत 14. फलंदाज बाद झालेत 2 बाद 14 धावा धावपलकावरती आहेत. थँक्यू. आज आपल्याला 8 सामने पूर्ण करायचे त्याची देखील नोंद आपण करून घ्या. 5-5 षटकांच्या मॅचेस आपल्याकडे आहेत आणि वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये केवळ 14 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आल्यात. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. पिच सर एक षटकार जरूर आला पहिल्या षटकामध्ये, तिथे 8च धावा आल्या आणि सेकंड ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आला, परंतु तिथे देखील धावा केवळ 6च आल्यात. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. आतापर्यंत गोलंदाजांनी या सामन्यावरती वर्चस्व गाजवलंय, परंतु वैभव मैदानावरती आहेत आणि त्यांच्या जोडीने भरत देखील मैदानावरती पोहोचलेत. या जोडीला आता मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागेल. सेलू प्रीमियर लीग सीझन 9 आपण पाहतोय आणि खरं तर प्रेक्षकांनी पसंती दिलेली ही स्पर्धा आहे. 9
8 यशस्वी पर्वानंतर 9व्या पर्वाची देखील यशस्वी सुरुवात या ठिकाणी आपण केली आहे. फुलर लेनचा बॉल चांगला फटका आहे. कव्हरचे खेळाडू बॉलच्या दिशेने मूव्ह झाले. तिथे मात्र एका धावेचा प्रयत्न होता. एक धाव अगदी सहज प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजी करणारी टीम आतापर्यंत मोठे फटके जरूर आले 2, परंतु एका बाजूने 2 विकेट गमावल्यात. वैभव मैदानावरती त्यांच्यावरती जबाबदारी असेल. स्ट्राईक एंडवरती भरत. रोहन शेलार. अपील झाली आहे पंचांकडे, परंतु समोर मात्र फलंदाज होते आणि लेग बिफोरची अपील आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. थँक्यू. समोर जी कमान आहे तिथून येण्या जाण्याचा रस्ता आहे. रस्त्यावरती गाडी कुणीही पार्क करू नका ही विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने. समोर आपण त्या कमानीच्या जो रस्ता आहे तिथे गाड्या लावू नका ही अतिशय महत्त्वाची सूचना सर्व गाडी मालकांना आहे. आपण गाड्या थोड्याशा बाजूला पार्क करा ही विनंती आहे. तिसरा फलंदाज बाद झालाय. गोलंदाजांनी वर्चस्व आणि दबदबा या सामन्यावरती आतापर्यंत ठेवलाय. अप्रतिम गोलंदाजी रोहन शेलार यांची पाहायला मिळते. नवीन फलंदाज हनुमान मैदानावरती पोहोचलेत. ओव्हरपिच बॉल होता. चांगला फटका आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एका धावेची प्राप्ती तिथे देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजाने अचूक टप्पा आणि नियंत्रण आतापर्यंत दाखवलंय आणि नियंत्रणाच्या जोरावरती प्रत्येक गोलंदाज यशस्वी देखील राहिलाय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. गोलंदाज रोहन शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला फटका. काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न जरूर केला होता, परंतु तिथे दुसरी धाव उपलब्ध नव्हती. एकाच धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. सोरा 11 संघाला कॅपिटलाइज करावं लागेल. जरूर 3 विकेट तुमच्या गेल्यात, परंतु इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. पुनरागमन त्यांना करावं लागेल. मोमेंटम जर पाहिलं तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय एएस टायटन्स या संघाच्या बाजूने तुम्हाला मोमेंटम पाहायला मिळेल. रोडवरती गाडी लावू नका ही विनंती आहे. समोर फोर व्हीलर आहे, रोडवरती लावू नका. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या हाताला ब्रश होऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक सेलू प्रीमियर लीग षटकार. थँक्यू. नुकताच आपण पाहतात वीर साई वेदांत 11 संघाचे संघ मालक आदरणीय श्रीमान प्रकाशदादा भगत या स्पर्धेतून तुर्तास रजा घेत असताना त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आणि बॉल जाईल हनुमान यांच्या बॅटमधून सीमारेषच्या पलीकडे. कमालीचा हा चौकार आहे. 4 धावा. (27 लॉस ऑफ द 3 विकेट. मैदानावरती छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि सन्माननीय प्रकाशजी भगत साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची वॉशिंग मशीन देखील आम्हाला प्राप्त झाली. त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक असणारे संधी असेल डीजे मास्टरकडे.
सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलं करता आम्ही विनंती करत आहोत श्रीमान मिलिंदजी डुकरे साहेब आणि गणेशजी तरे साहेब यांचा संघ इन ऍक्शन दिसेल. यश ॲव्हेंजर्स बनाम शिवज्ञ 11 मयूरजी डुकरे साहेबांना पुरस्कृत केलेला हा संघ. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावा. मध्यांतरामध्ये आम्ही दोन्ही संघांमध्ये टॉस करणार आहोत, त्याची आपण नोंद घ्या. जबरदस्त सामना सुरू आहे. नुकताच 3 षटकांचा सामना पूर्ण झालेला. सचिन जाधव बाद झाल्याच्या नंतर बरेचसे खेळाडू मैदान सोडताना दिसून आले, परंतु आता नुकताच आलेला हनुमान याने 3 बॉलमध्ये 11 इंडिव्हिज्युअल बनवलेले, एक षटकार एक चौकारासह एकंदरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 27 वरती. अंतिमच्या 2 षटकांमध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं, कारण रोहन शेलारचे 2 षटक पूर्ण झालेले आहेत. प्रभात शेलारचं 1 षटक पूर्ण झालेला. ऑक्शन सेरेमनीमध्ये सर्वाधिक पॉइंट्स ज्या संघाकडे शिल्लक होते तो एएस टायटन्सचा संघ होता, ज्याला शेवटला प्रभात शेलार 15,000 पॉइंट्स न मिळाला. आणि त्याच्यानंतर 3 षटकं आता 2 एक कॅप्टन आणि एक व्हाईस कॅप्टनचे कंप्लीट झालेले आहेत. पवत अंतिम 2 षटकांमध्ये आता स्वरा 11 कशा प्रकारे हावी ठरतात या गोलंदाजांवर. गोलंदाज गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केला आणि पंचांनी वाईड बॉल म्हणून त्या बॉलची घोषणा केली आहे. दंडित केले गोलंदाजाला एका धावे करता आणि वाईडच्या माध्यमातून एक एकेरी धाव प्राप्त होईल. धावफलकावरती धावा आहेत 28-28. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल होता. चैतन्य 11 संघाचे संघमालक सन्माननीय गुरुजी मसने साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अनंतजी तरे साहेब, आपल्याला देखील विनंती, आपण देखील या ठिकाणी यायचंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत 28. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले. बॉलची लेंथ आपल्या बाजूने खेचली गोलंदाजाने, परंतु लॉंग ऑन क्षेत्रापर्यंत बॉल पोहोचलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि कदाचित 2 धावा पूर्ण झाल्यात. तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है असं म्हणतात ना. क्षेत्ररक्षक मेहरबान तो बल्लेबाज पहलवान, ते चित्र पाहायला मिळाले. एका धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये झालंय आणि एकूण धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30. गणेश आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. धावफलकावरती धावा आहेत 30. चांगली सुरुवात खरं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमनं केली होती, परंतु आता फलंदाजी करणारी टीम देखील या सामन्यामध्ये पुनरागमन करते. एकूण धावफलकावरती धावा आहेत 30. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅकफूटवरती बेट पूर्णपणे ट्रान्सफर होऊ शकलं नव्हतं फलंदाजाचा आणि त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. वैभव मैदानावरती ज्यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय आणि त्यांच्या जोडीने हनुमान. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. कमालीचा फटका आहे. तेवढंच लाजवाब एफर्ट पाहायला मिळालेत क्षेत्ररक्षकाचे देखील आणि कमीत कमी 2 धावा आपल्या संघासाठी त्या ठिकाणी वाचवल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लाजवाब एफर्ट तुम्हाला पाहायला मिळालेत प्रभात यांच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण. बॉल खूप वेगाने जात होता सीमारेषेच्या दिशेने, परंतु बॉलच्या दिशेने आल्याने आपल्या शरीराचा खूप चांगला उपयोग त्याने केलाय. बॉलला रोखण्यामध्ये सफलता मिळवली आहे आणि धावफलकावरती धावा असतील 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स. पुढचा देखील बॉल ऑफ्टनच्या बाहेरची लाईन आणि हा बॉल देखील वाईड असेल. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 33. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंगसाठी वैभव, गोलंदाजीसाठी गणेश. फुदरलेनचा बॉल समोरच्या दिशेने कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने आलेत. पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न झालाय. हलकंसं फंबल झालं आणि 2 धावा अगदी सहज मुकम्मल देखील होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे. धावफलक 35 धाव्यांवरती पोहोचलंय. वैभव यांची इनिंग खूप महत्त्वाची राहिली आतापर्यंत त्यांच्या संघासाठी आणि हनुमान यांनी देखील 3 बॉलमध्ये 11 धावा बनवल्यात. पुढचा बॉल कमालीचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्टेप आउट झालेत आणि बॉलला पाठवलंय. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय. फलंदाज वैभव यांच्या बॅट मधून आल्यात ह्या 4 धावा आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 39. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना स्वरा 11 39ला 3.
आणि आज मात्र सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. जर सीमारेषेबाहेर हायवा सेल टिपला, जोपर्यंत शिवाजी शेठ खारीक उपस्थित आहेत तोपर्यंत आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक फलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी आहे, प्रत्येक षटकारासाठी देखील त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. आणि या स्पर्धेचं क्रमांक 1चं बक्षीस देखील सन्माननीय शिवाजी शेठ खारीक साहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालंय. एकोणचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावपलकावरती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. शॉर्ट अँड स्वीट बॅटिंग थोडासा दूर ठेवण्यात आलेला डॉट बॉल. 7 धावा आतापर्यंत धावा पटलावरती आहेत. 54चं टार्गेट चेस जाऊन सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकामध्ये चेतन बॉलिंग करतात. फुल टॉस मिडॉनला फिल्डर मिस्टेक झालेली आहे. स्वतः सचिन कदाचित त्या ठिकाणी होते, छोटू पठाण होते त्या ठिकाणी. त्यांच्याकडूनच ही मिस्टेक होत असताना मिस्टेकचं कन्वर्ट 2 धाव्यांमध्ये होतं. 2च्या मदतीने टोटल धावून पोहोचलेली ती 9 या धावा संख्येवरती. दुसरं षटक चेतन पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर चांगलं कमबॅक केलेलं. एज लागलेली आहे कदाचित. फिंगर गोज अप बाय दी अंपायर. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना ओमकार परततोय मैदानाच्या बाहेर. धक्का तिसरा लागलेला एस टायटन्सला. 9ला तिसरा धक्का. खास दिवस आणि त्यांचा वाढदिवस. शिवगंगा वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर ओनर युवा उद्योगपती अभयजी खारीक साहेबांना आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि त्यांच्याच वतीनं त्यांच्याच फार्म हाऊसवरती आज सर्वांची दुपारची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली. त्यांचं मनपूर्वक आभार. ऑन साईडला टर्न करतात नवीन फलंदाज कृष्णा शिसवे आलेले. सहजतेने टर्न करतात. ऑन साईडला स्वतः कॅप्टन फिल्डिंग करत असताना ॲक्युरेट थ्रो आलेला बॉलर सेंडला फक्त सिंगल. 1च्या मदतीने टोटल धावून पोहोचलेली ती 10 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरमध्ये 10 धावा पुस्तकावरती लागलेले. 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. 18 चेंडूंमध्ये 44 धावसंख्येची आता गरज आहे. अठरा चेंडूंचा खेळ बाकी. 18 मध्ये 44. हो कृष्णासाठी हा चेंडू डॉट बॉल आलेला. जसं जसं चेंडू डॉट येतील तसं तसं इक्वेशन जड होत जाईल. 8 सामने आजच्या दिवसांमध्ये कव्हर करायचे ज्याची आपण नोंद घ्या. ज्याप्रमाणे पंच सूचना पोहोचत आहेत त्या सूचनांचं पालन करणं खेळाडूला अनिवार्य. कॅप्टन सचिन जाधव बॉलिंग मार्कवरती. रोहन शेलार बाद झाल्याच्या नंतर प्रभात मैदानाच्या आतमध्ये आहे जरूर पण तो स्ट्राईक. फुल टॉस समोर खेळतात. मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये आलाय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत फक्त सिंगल. या देखील चेंडूवरती टोटल जाऊन पोहोचलेली ती 11 वरती. आणखीन 43 चेस डाऊन करायचे. 17 चेंडूंचा खेळ बाकी. 16 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 16 मध्ये 43. 43
आता प्रभात आलेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवर. नेक्स्ट मॅच मध्ये देखील मजा येणाऱ्या दोन ताकदवर टीम मध्ये पुढचा सामना. टोटल गोज ऑन 11, 11, 43 अजून बनवायचे 16 चेंडूंमध्ये. स्ट्रायकिंग एंडला प्रभात. फुलटॉस सहजतेने टर्न करतात. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये गॅप तर शोधली. सेकंडचा कॉल आहे. जागा बनवली दुसऱ्यासाठी. स्पष्ट नकार दिलेल्या प्रभातनं. मुस्पीड झालेली आहे. पाठीमागे निघाला चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. कृष्णाने जवळपास 4 पूर्ण केल्या, परंतु दोघांना मिळून 2 पूर्ण केलेल्या. 2च्या मदतीने टोटल 13 वरती आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू आणि संघ मालक किंवा संघ नायकच असेल याची नोंद घ्या. त्या व्यतिरिक्त इतर खेळाडू आढळले असता संघाला पॅनल्टी देण्यात येईल, ही आयोजकांच्या वतीने सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. गोलंदाज तयार. सचिन सरळ खेळतात. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त सिंगल या बॉलवरती थोडासा सावध पवित्र घेऊन खेळ करत असताना प्रभात शेलार. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 14 वरती. अजून 20 बनवायच्या. उर्वरित 14 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. 14 मध्ये 40. ऑफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफ सिंगल वेगानं कंप्लीट केलेली आहे. फक्त एकच रन या देखील चेंडूवरती मिळते. संघाची टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 15 वर. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. इक्वेशन 13 मध्ये 39. 13 चेंडूंमध्ये 39. बघता बघता जड झालेले समीकरण टायटन्ससाठी. 13 मध्ये 39. 39 फ्रॉम 13. कॅप्टन सचिन जाधव बॉलिंग मार्कवरती आहेत. कमालीचं 2 षटकांचा स्पेल त्यानं कंप्लीट करत असताना अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. 13 मध्ये 39. ड्राईव्ह करतात सेन्सिबली. स्ट्राईक हवी. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. हा चेंडू फक्त सिंगल या चेंडूवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली 1च्या मदतीनं 16 वरती. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 38 धावसंख्येची गरज. अधिकचा वेळ न दवडता 12 चेंडूंमध्ये 38 आपल्याला चेस डाऊन करायचे, याची आपण नोंद घ्या. इक्वेशन बाकी आहे. 4थ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती सागर आले. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो. हॅलो चिक. हॅलो. हॅलो चिक. हॅलो. हॅलो. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 38 धावसंख्येची गरज. ऑफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आडव्या बाटनं सहजतेने टर्न करतात. बॉटम हँडचा चांगला वापर. कॉल आहे. सेकंडचा दुसऱ्यासाठी जागा बनवली. प्रभातची विकेट हवी फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 2 कंप्लीट. 2च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे
18 वरती. आता उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 11 मध्ये 36. 36 फ्रॉम 11. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना काही इन्स्ट्रक्शन्स पंच पोचवत असताना 11 मध्ये 36. 36 फ्रॉम 11. लॉफ करतात. फटका शेलरचा. आक्रमण करत असताना मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर भरपूर दूर आणि लांब ठोकलेला षटकार. मध्ये 30. बॅकफुटला जा, ड्राईव्ह करतात शॉर्ट कव्हर पॉइंट मधून. डीप मध्ये जवळपास खेळाडू नाहीये. लॉंग चेस आहे खेळाडूसाठी. नाही थांबते चेंडू. फटका आलेला प्रभासचा डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. कदाचित सिंगल घेऊन जर स्ट्राईक राहिली असती तर 6 बॉल मध्ये कदाचित इक्वेशन इझी ठरू शकलं असतं. डबल माइंडेड फटका होता प्रभात शेलारचा. 6 मध्ये 10 ठेवायच्या की 6 मध्ये 15 ठेवायच्या यामध्ये तो फसला आणि अखेरी स्वतःची विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना अंडर प्रेशर चांगली इनिंग प्रभातनं पेश केलेली आहे. आता अंतिम षटकामध्ये 16 करायच्या जिंकण्यासाठी. चला अधिकचा टाइम घेऊ नका. 6 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 16. अधिकचा वेळ आपण घेऊ नका हीच विनंती. लेफ्ट आर्म ओव्हर येण्याचा प्रयत्न कदाचित करण्यात आलेला. 6 मध्ये 16. पहिला बॉल टॉप एज. जेलची शक्यता कदाचित वैभव होते विकेट किपिंगच्या स्वरूपामध्ये. सेकंडचा कॉल. थोडीशी शांतता राखा खेळाडू कक्षांमधून. आवाज थोडा कमी करा खेळाडू कक्षांमधून. चलो प्रीमियर लीग आवाज कसा कमी होईल. 2 मिळतात या चेंडूवरती. कदाचित परेशला स्ट्रायकिंग एंडला पाठवायचं खेळाडू कक्षामधून पण तू कदाचित परेशची इच्छा नाहीये. फुल टॉस आहे. कृष्णानं मिस केलेला. पाठीमागे निघाला. डायरेक्ट हिटचा चान्स घेतला होता. आता परेशने चान्स घेतलेला. 1 रन या बॉल वरती मिळते. बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. पंच रेफर करत असताना बॅटिंग टीमनं पंचांकडे रिक्वेस्ट केलेली आहे रिव्ह्यू साठी. DRSची डिमांड मैदानाच्या आतमधून 3रा पंचांकडे करण्यात आलेली आहे बीमर साठी. 1 रन तर या बॉल वरती मिळाली. 41 तर ऑलरेडी झालेल्या आहेत. पाहू आता इक्वेशन 5 बॉल मध्ये कितीच शिल्लक राहत आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल पंचांना घोषित केलेला आहे.
DRS सक्सेसफुल झालेला आहे एस टायटन्स टीमचा. मग 1+1 2 धावा या बॉलवरती मिळतात. जाऊन पोहोचलेली धावसंख्या 42 वरती विजयासाठी 5 बॉलमध्ये 12. फुलटॉस आहे परेशसाठी वेगानं टाकलेला ऑन साइडला टर्न करतात. फ्रीड बॉल होता एक सिंगल कंप्लीट. स्ट्रायकिंग एंडला झालेला थ्रो रनआउटची चान्स. फलंदाज फ्री हिटच्या बॉलवरती कृष्णा पटेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. आलेला एक ऑलरेडी बीमर टाकलेला आहे गोलंदाज आयान. सेकंड बीमर येईल का? पंचांना स्वतः रेफर करण्यात आलेला. फेअर डिलिव्हरी या पंचांचा इशारा येत असताना बॅट्समन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. जर सेकंड बीमर आला असता तर कदाचित आयानला इथून बाहेर निघावं लागलं असतं. नवीन गोलंदाज आला असं बरंच काय घडू शकलं असतं. परेशनं फुल टॉस मिस केलेला. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहतो. 2 मध्ये 10. दोन चेंडूंमध्ये आता विजयासाठी 10ची गरज. एस टायटन्स बनाम स्वरा 11. फुल टॉस मिस केलेला पुन्हा एकदा. आशाबुद्ध नसणं बघतात जरूर. वाईड बॉल पंचांकडून कॉल करण्यात आलेला. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 45 झालेली आहेत. आता विजयासाठी 2 बॉलमध्ये 9 धावांची गरज. दोन चेंडूंचा खेळ बाकी. 2 मध्ये 9 धावा संख्येची गरज आहे. पुढे टाकलाय स्लॉट मध्ये लॉंग ऑन. सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलेला चेंडू सीमा पार. षटकार. आता 1 बॉल 3 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग आज स्पर्धेचा नियम. नुकताच षटकार ठोकलेला परेशनं. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. महत्वपूर्ण आहे सामना. एस टायटन्स बनाम स्वरा 11. 1 बॉल 3 धावा. रंगली ही मॅच. आयान वर्सेस परेश. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 3. ऑन साइडला टर्न करतात. डीप मध्ये खेळाडू आहेत. 1 रन कंप्लीट. ओ मिस्टेक झालेली आहे. सामना जिंकलेला आहे. फलंदाज बाद पंचांना घोषित केलेला हिट विकेट. हो पंचांना बाद घोषित केलेला.
कभी खुशी कभी गम, आप में दम तो हम भी नहीं है किसी से गम. क्या बात आहे. शेलू प्रीमियर लीग इथं काहीही घडू शकतं. शेलू प्रीमियर लीग इथं काहीही घडू शकतं. पल में राजा तो पल में भिखारी बना देने वाला खेल है क्रिकेट. एक क्षण आला होता जिथे परेशला खांद्यावरती उतरण्यासाठी एस टायटन्स उतरला होता. दुसऱ्या मोमेंटला पंचांना बाद घोषित केलं. स्वरा 11 संघ सामना जिंकलेला. मैदानाच्या आतमध्ये चला दोन्ही संघ हस्तांदोलन केल्याशिवाय आपण मैदान सोडणार नाही याची आपण नोंद घ्या.